नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमचं सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रताची माहिती बघू. हे प्रदोष व्रत कसं करतात, याची पूजा कशी करावी, ही पूजा कोणत्या वेळेला करावी, हे व्रत कोण कोण करू शकतं किंवा कोणी करावं, हे व्रत किती दिवस करतात, याची उत्तर पूजा सांगता कधी आणि कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जशा प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, तसंच प्रत्येक महिन्यामध्ये 2 प्रदोषसुद्धा असतात किंवा येतात. बघा, एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. तशीच प्रदोष हे व्रत किंवा त्रयोदशी ही तिथी भगवान शंकरांना समर्पित असते. तर बघा, प्रदोष म्हणजे 13वी तिथी. प्रत्येक मराठी महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. दोन्ही पक्षाचे 15-15 दिवस असतात. पहिले 1 ते 15 दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात, तर दुसरे 1 ते 15 दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात. प्रत्येक पक्षामध्ये येणाऱ्या 13व्या तिथीला प्रदोष असं म्हणतात. म्हणजे बघा, शुक्ल पक्षामध्ये 13वी जी तिथी असते तिला प्रदोष म्हणतात. त्याचबरोबर कृष्ण पक्षातील 13वी तिथीलासुद्धा प्रदोष म्हणतात. याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष येतात. तर आता हे प्रदोष व्रत करताना 11 प्रदोष करतात, 21 प्रदोष करतात, 24 प्रदोष करतात. कुणी वर्षभर करतं, कुणी त्यापेक्षा जास्त पण करतं. जशी इच्छा असेल तसं हे व्रत करता येतं. हे व्रत संकल्प करून पण करता येतं आणि संकल्प न करता पण करता येतं. संकल्प करताना पहिल्या दिवशी जो तुम्ही प्रदोष करणार आहे, ज्या दिवशी पूजा करणार आहे ना, पहिल्याच प्रदोषाला संकल्प करायचा आणि त्यानंतर पुढच्या प्रत्येक प्रदोषाला फक्त उपवास करून पूजा करायची, संकल्प करायची गरज नाही. आता 6 ऑगस्ट रोजी आलेला आहे बुध प्रदोष, म्हणजेच उद्याच बुध प्रदोष आहे. कोणत्याही मनोकामनापूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी बुध प्रदोषाचं व्रत करतात. तुमची काही मनोकामना असेल तर उद्या बुध प्रदोष आहे, त्यामुळं उद्या तुम्ही हे व्रत करावं. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून घराची, अंगणाची साफसफाई करून घ्यायची. स्वतः शुचिर्भूत होऊन दारामध्ये सडा रांगोळी करून घ्यायची. शक्यतो प्रदोषाच्या दिवशी पांढरं वस्त्र घालावं. आता इथं मी पांढरं वस्त्र घाला म्हटलं म्हणजे पूर्ण पांढरंच असं त्याचा अर्थ होत नाही. त्यात काही दुसरे रंग, डिझाईन असले तरी पण चालतं. आता श्रावण महिना चालू आहे. आपण महादेवाच्या पूजेसाठी दर श्रावणी सोमवारी पांढऱ्या रंगाची साडी नेसतो, म्हणून मी इथं पांढरा रंग सांगितला. आता प्रदोष वेळ म्हणजे कोणती वेळ, आता हे काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाही. तर प्रदोषाची वेळ म्हणजे सूर्यास्ता अगोदर 30 मिनटं आणि सूर्यास्तानंतर 30 मिनटं. हा जो काळ आहे याला प्रदोष काळ म्हणतात. या प्रदोषाच्या काळी ही पूजा करायची असते, म्हणूनच या पूजेला प्रदोष पूजा असं पण म्हणतात. आता प्रदोष काळी ही पूजा करायची आहे, त्यावेळीसुद्धा आंघोळ करायची आणि नंतर पूजा करायची. या प्रदोष काळी शिवलिंगाची पूजा कशी करायची ते आता आपण बघू. आता ही पूजा करताना देवघरात जागा असेल तर तिथं करा किंवा जिथं तुम्हाला योग्य वाटतं त्या जागेवर ही पूजा करायची आहे. त्या पूजेच्या अगोदर संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. जिथं तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा पण स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर एक चौरंग मांडून त्यावर पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेपासून करत असतो, म्हणून सर्वात पहिलं गणपती पूजन करून घ्यायचं. त्या गणपती स्वरूप अभिषेक करून स्वच्छ पुसून चौरंगावरती उजव्या बाजूला आसन म्हणून 2 दाणे अक्षता वाहून घ्या आणि तिथं ही गणपती स्वरूप सुपारी स्थापन करा. आणि त्यानंतर गणपतींची पंचोपचार पूजा करून घ्या. धूपदीप ओवाळा, नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पांचं पूजन चालू असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अशी प्रार्थना करा. त्यानंतर पूजेसाठी जो आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं. आता आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची. शिवलिंग ताम्हणात घ्या. सर्वात पहिलं शुद्ध पाण्याने स्नान घाला.
त्यानंतर पंचामृताने स्नान घाला. दूध, दही, साखर, तूप, मध एकत्र करून पंचामृत करून वाहू शकता किंवा हे सर्व पदार्थ वेगवेगळे पण अर्पण करू शकता. अशा प्रकारे पंचामृत स्नान घालायचं. पंचामृत स्नान झाल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. अभिषेक करत असताना गळती पात्र लावून द्यायचं आणि तुम्ही इतर स्तोत्र मंत्र या वेळेमध्ये वाचू शकता. त्याच्यामध्ये शिवमहिमा असेल, रुद्राभिषेक असेल किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत सुद्धा अभिषेक करता येतो. अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोडे तांदूळ ठेवून त्यावर हे शिवलिंग स्थापन करा. शिवलिंगाला भस्म लावा, चंदन लावा, पांढरी फुलं अर्पण करा, बेलपानं अर्पण करा, धोत्र्याचं फळ अर्पण करा, धोत्र्याचं फूल अर्पण करा, धूपदीप ओवाळा. नैवेद्यामध्ये खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खडीसाखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता. प्रदोष व्रताची जर कथा माहीत असेल किंवा तो जर ग्रंथ असेल तर ते वाचन करा किंवा यूट्यूबवर सर्च जर केलं तर तिथं पण हे प्रदोष व्रत कथा ही माहिती मिळून जाईल. प्रत्येक प्रदोषाची कथा ही वेगळी असते. उद्या आहे बुध प्रदोष, तर बुध प्रदोषाची कथा असं जर तुम्ही सर्च केलं ती कथा मिळून जाईल. त्यानंतर आरती करायची. आरतीमध्ये अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर शंकरांची आरती करायची. आता हे संपूर्ण पूजा करत असताना तुम्ही ज्या ज्या वस्तू अर्पण केल्या त्या वस्तू अर्पण करताना ते मंत्र असतात, ते मंत्र जरी नाही म्हणता आले किंवा माहीत नसतील तर अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. शिवलिंग जागेवर स्थापन केल्यानंतर सर्वात पहिलं आपण भस्म लावतो. भस्म लावताना म्हणायचं आहे, हे शंभू महादेवा मी तुम्हाला भस्म अर्पण करत आहे. त्यानंतर हे शंभू महादेवा मी तुम्हाला बेलपत्र अर्पण करत आहे. हे शंभू महादेवा मी तुम्हाला धोत्र्याचं फळ आणि फूल अर्पण करत आहे. हे शंभू महादेवा मी तुम्हाला पांढरी रंगाची जी मला फुलं मिळाली ती फुलं मी तुम्हाला अर्पण करत आहे. हे शंभू महादेवा मी तुम्हाला धूप दाखवत आहे. हे शंभू महादेवा मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. हे शंभू महादेवा मी तुम्हाला कर्पूर आरती दाखवत आहे. कर्पूर आरती करत असताना कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामी असं म्हणा. त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा किंवा खिरीचा पण नैवेद्य दाखवता येतो. नैवेद्य दाखवताना चौकोनी भरीव पाण्याचं मंडल करायचं आहे, त्यावर नैवेद्य ठेवायचा. एक लक्षात असू द्या, महादेवांना शंभू महादेवांना नैवेद्य दाखवण्यासाठी इथं तुळशीपत्र वापरायचं नाही आहे आपल्याला. इथं बेलपानाचा वापर करायचा किंवा शमीपत्र जर असेल तर शमीपत्र घ्या किंवा बेलपत्र घ्या, त्याच्या साह्याने नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य कसं दाखवायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसं बघून तुम्ही म्हणू शकता आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते बेलपत्र किंवा ते शमीपत्र शंभू महादेवांसमोर ठेवून द्यायचं. अशा पद्धतीनं आपला नैवेद्य पण दाखवून झाला. अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आता रात्री आपण उपवास सोडतो. ही पूजा प्रदोषकाळी असते आणि त्याच्यानंतर रात्री आपण हा उपवास सोडतो. तर त्यावेळेला आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे त्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे महानैवेद्य म्हणतात याला. प्रकारे संपूर्ण प्रदोष पूजा झाली, महानैवेद्य पण झाला, आरती झाली. आता शंभू महादेवाला प्रार्थना करा, हे शंभू महादेवा माझी इष्ट मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी आज आपली यथासांग पंचोपचार पूजा करून नैवेद्य अर्पण केला. माझ्या साध्या भोळ्या पूजेचा स्वीकार करून, नैवेद्याचा स्वीकार करून मला मनोरथपूर्तीचा आशीर्वाद द्यावा ही विनंती. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी आपलं हे पूजन केलं. या पूजेमध्ये काही कमी राहिलं असेल किंवा काही जास्त झालं असेल तर आपण मला क्षमा करा, मी क्षमा याचना करत आहे. असेच इथून पुढंसुद्धा माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घ्या आणि आपले कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या अशी त्यांना विनंती करायची. अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप करा.
ज्यांना जास्त जप करणं शक्य असेल त्यांनी जास्तीत जास्त जप करा किंवा शिवस्तुती वाचा. माहीत नसेल तर यूट्यूबवर लावून ते ऐकू पण शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून घ्यायची. संपूर्ण पूजेवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहून घ्यायच्या. त्यानंतर ही संपूर्ण पूजा उचलून घ्यायची. गणपती बाप्पांची मूर्ती आणि शिवलिंग अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं. आणि बाकीचं जे निर्माल्य आहे, फुलं असतील, बेलपान असेल, ही पानं फुलं विसर्जित करायची. कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची. शक्यतो एखाद्या झाडाच्या खोडाशी जर टाकून दिलं तर कुणाच्या पायाखाली येत नाही आणि आपल्याला दोष पण लागत नाही. अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा आणि उत्तर पूजा प्रत्येक प्रदोषाला करायची. असं वर्षभर करा आणि त्यानंतर उद्यापन करायचं. तर असो, आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? आजचा हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेलसुद्धा प्रेस करा. माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.